जिले में फर्जी दस्तावेजों के आधार पर शिक्षक नियुक्ति के एक गंभीर मामले में शिक्षा विभाग के उप संचालक उल्लास नगर को नागपुर पुलिस ने गिरफ्तार किया है। इस कार्रवाई के बाद शिक्षा विभाग में खलबली मच गई है। इस मामले में नागपुर पुलिस उपायुक्त राहुल मदने ने बताया कि संबंधित स्कूल ने पहले ही विभाग को इस बारे में सूचित किया था, लेकिन कोई ठोस कार्रवाई न होने के कारण ये कदम उठाया गया है। डीसीपी मतने के अनुसार उल्लास नगर को गढ़चिरौली से गिरफ्तार किया गया है। उन्होंने बोगस कागजातों के आधार पर एक व्यक्ति को सीधे मुख्याध्यापक पद पर नियुक्ति दी थी, जिसे भी इस मामले में पुलिस ने गिरफ्तार किया है। गिरफ्तार किए गए आरोपी परागपुर के भंडारा जिले के लाखनी तालुका स्थित एक स्कूल में बिना किसी शिक्षक अनुभव के मुख्याध्यापक के पद पर नियुक्त हुए थे। जांच में यह भी सामने आया कि पुरके को शिक्षक पद का कोई अनुभव नहीं था, ना ही उन्होंने कभी शिक्षक के तौर पर काम किया था। फिर भी उन्हें शालेय प्रणाली में मुख्याध्यापक के रूप में दर्ज कर दिया गया। इससे पहले भी इस प्रकरण में वेतन शाखा व भविष्य निर्वाह निधि अधीक्षक नीलेश वाघमारे को निलंबित किया जा चुका है। पुलिस अधिकारियों की माने तो इस मामले में और भी लोगों की संलिप्तता सामने आ सकती है। त्याच्यामध्ये आमच्याकडे तक्रारदाराने तक्रार दिल्यानंतर त्याच्यामध्ये बोगस मुख्याध्यापकाची नेमणूक केली आहे की तो पूर्वी शिक्षक नसताना सुद्धा त्याची त्या ठिकाणी लाखनी या ठिकाणी शाळेवरती नेमणूक जो पुंडके त्या ठिकाणी मुख्याध्यापक आहे त्याची नेमणूक त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्या संदर्भात जे शालार्थ आयडी त्याला प्राप्त झालेला आहे तो शालार्थ आयडी हा बोगस असून किंवा तो पूर्वी शिक्षक नसताना सुद्धा तो शालार्थ आयडी त्याला प्राप्त झालेला आहे। अशा प्रकारची तक्रार आल्यानंतर सदर पोलीस स्टेशनचे आमचे पोलीस निरीक्षक ठाकरे साहेब इतर त्यांचा स्टाफ यांनी सदर चौकशी झेडपी आणि उपसंचालक डेप्युटी डायरेक्टर एज्युकेशन यांच्याकडे चौकशी केल्यानंतर हे बाब आमच्या निदर्शनास आले की कुठेतरी हा प्रस्ताव बोगस डॉक्युमेंट बनवून तयार झालेला आहे आणि त्याला स्क्रुटिनी समितीने त्या ठिकाणी त्यांचा स्पष्ट अभिप्राय असताना सुद्धा की हे कागदपत्र बोगस आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्यावरती कारवाई करावी लागेल हे त्या ठिकाणी रेकॉर्डवर असताना सुद्धा डेप्युटी डायरेक्टर यांनी त्यांना ते जे काय शालार्थ आयडी इश्यू केलेले आहे त्याच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी जे तत्काळ डेप्युटी डायरेक्टर नरड आणि जो मुख्याध्यापक आहे पुंडगे यांना आपण रात्री या ठिकाणी अटक केलेला आहे आणि पुढील कारवाई यामध्ये जे काय बोगस डॉक्युमेंट बनवले आहे जे काय शिक्षण अधिकाऱ्याकडून तो प्रस्ताव आलेला आहे त्याच्या अनुषंगाने सुद्धा आमचा तपास सुरू आहे। ह्याच्यामध्ये इतर कुणी आरोपी आणखीन आहेत किंवा त्या ठिकाणी तो बोगस प्रस्ताव बनवण्यासाठी ज्यांनी मदत केली आहे त्याच्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे। ह्याच्यामध्ये आपण त्यांना गडचिरोलीला आणि भंडारा या ठिकाणून चौकशीसाठी बोलवलं होतं। चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात नाही। त्या संदर्भात ज्या शाळेने त्या अनुषंगाने प्रस्ताव गेलेला होता त्या शाळेने सुद्धा त्याच वेळेस त्यांना कळवलेलं होतं। डेप्युटी डायरेक्टरना त्यासंबंधी पत्रव्यवहार केलेला होता की अशा संस्थेत अशा शिक्षकाचा प्रस्ताव आमच्याकडून गेलेला नाहीये, त्यामुळे त्यांचाही रोल त्या ठिकाणी त्यांनी क्लिअर केलेला होता। तर त्याच्या अनुषंगाने आणखीन आमचा तपास सुरू आहे की डॉक्युमेंट कुठून उपलब्ध झाले कुठून गेले तो तपासाचा भाग आहे। त्याच्यामध्ये इतर कोण आरोपी सहभागी आहेत का याचाही आम्ही निश्चितच त्याचा तपास करू। त्याच्या संदर्भात त्यांचा पत्रव्यवहार झालेला आहे, त्याच्या अनुषंगाने पण आमचा तपास सुरू आहे। नाही त्याच्या संदर्भात ती कल्पना नाहीये त्या बोगस शिक्षकांच्या आणि त्याबाबत आम्हालाही कल्पना नाही। जे काही आमच्याकडे गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत। त्याच्या अनुषंगाने जी काही तक्रार त्यांनी दिलेली आहे ते पण आम्ही माहिती घेत आहोत की त्यांनी काय तक्रार दिली होती त्याच्या अनुषंगाने सुद्धा तपास केला जाईल। NBCN न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज की रिपोर्ट।